ग सईबाई ग बाई गणराया गणपती 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 गणराया गणपती गणपती नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या वैशाली गोळेसर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी माझ्या सासरवरून कुंदेवाडीवरून चालली होती सिन्नरला. सकाळचे 7:30 वाजलेले आहे. तर मिस्टरांनाही भाडं होतं, त्याच्यामुळे थोडंसं लवकर जावं लागलं. सोडवण्यासाठी कोणी नव्हतं. तर लग्न घरी खूप सारी कामं असतात. तर म्हटलं चला आपणही लवकर जाऊया. आज पुऱ्यांचा कार्यक्रम होता. तर बघू शकता मंडप वगैरे मस्त टाकलेला होता. मम्मीने त्यांचं बाहेर कपडे धुवायचं काम चालू होतं. आता मलाही स्वयंपाक करायचा होता, वहिनीला थोडीशी मदत करावी. तर त्यानंतर मस्तपैकी उसळ, काळ्या मसाल्याची उसळ केलेली होती. त्यानंतर पोळ्याही करायच्या बाकी होत्या. वहिनींनी चहा वगैरे ठेवलेला होता सगळ्यांसाठी. तर दुसऱ्या बाजूला उसळ वगैरे झालेली होती, कांद्याची पात निवडलेली होती. आणि आज सोमवार असल्यामुळे उपवासही होता, खिचडीही करायची होती. लग्नघर म्हटल्यानंतर खूप सारा स्वयंपाक, खूप सारी गडबड आणि सगळ्यांचीही घालमेल होत असते. कारण कामही करायचे, नवरीचंही आटपायचं. कारण पुऱ्यांचं घर म्हटलं म्हणजे लग्नघर पुऱ्या करायच्या होत्या म्हटलं तर खूप सारी धावपळ. तर एका बाजूला भाजी वगैरे झाली होती, भातही केलेला होता आणि खिचडी करायचं काम चालू होतं. तर आज मलाही उपवास होता. मग खिचडी प्रथमतः परतून घेतली आणि त्यानंतर बाहेर बायकाही आलेल्या होत्या काही. बाकीच्या नंतर थोड्या थोड्या करून येत होत्या. त्याच्यानंतर लाईट पण गेलेली होती, त्याच्यामुळे माईकचा काही आवाज गेला नाही. म्हणून बाहेरनाही लवकर कळालं नाही. पुऱ्या वगैरे चालू झाल्या त्याच्यामुळे घरातल्या बायाने सुरुवात करून दिली. तर अशा प्रकारे सारण मस्त असं मोकळं झालेलं होतं. बघू शकता किती फुललेलं आहे. तर अशा मस्त असं सारण झालेलं होतं. त्यानंतर हे सूप आपण जे हळदी कुंकवाच्या बाजारात घेतलेलं होतं तर ते असं दोऱ्याने सुतवतात. तर या सुतवल्याच्या नंतर असं सुपाला मस्तपैकी हळदी कुंकू वगैरे लावतात आणि त्याच्यानंतर 5 बायका आपल्या कपाळी हळदी कुंकू लावतात आणि त्याच्यानंतर जी कार्यक्रमाची सुरुवात होत असते ती करतात. तर पुऱ्यांचा सांजोऱ्यांचा कार्यक्रम बहुतांश ठिकाणी केला जातो, आमच्यामध्येही केला जातो. तर त्याचा असं विधिवेग म्हणजे पारंपरिक पद्धत आहे. खूप पहिल्यापासून ही पद्धत चालू आहे. तर त्याच्यानंतर गणराया गणपती 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 गणराया गणपती गणपती बघ म्हणणार कसं म्हणजे मला आहे ना येईल अगरबत्त्यांचा वास सुद्धा आमच्या तोंडात पेड्याचा वास. पावते सूप आली बाई लवकर यायचं ना. तर चला आता मस्तपैकी माझ्या काकूचंही नाव घेऊन झालेलं होतं. तर अशा प्रकारे जे म्हणजे सूप सुना असतात किंवा जाऊबाई असतात, सूप भरल्याच्या नंतर मध्ये ज्यावेळेस आपण साडी अंथरलेली असते सुकवण्यासाठी तिथे पुऱ्या वगैरे ठेवण्यात येतात. तर अशा प्रकारे बघा सगळ्या बायका मस्तपैकी पुऱ्या वगैरे करत होत्या आणि छान प्रकारे ती मैद्याची जी पोळी असते छोटी, आपण जशी पापड करतो तशा प्रकारे लाटतात. आणि ह्या मैद्याच्या पिठामध्ये थोडंसं तेल आणि मीठ, थोडंसं गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ असं टाकतात आणि अशा प्रकारे मस्तपैकी घट्टसर पीठ मळतात आणि अशा प्रकारे याच्या अशी पापडासारखे लाटून घेतात. त्यानंतर मध्ये सारण भरतात, वरतून अजून एक पोळी ठेवतात आणि आपल्या फिरकीच्या साहाय्याने कापली जाते. तर बघू शकता मस्तपैकी सगळ्या जणी करत होत्या. वहिनी बाहेर येत होत्या, त्यांना सूप घेण्यासाठी बोलवलं होतं पण त्या काही आल्या नाही. मग म्हटलं चला आपण मागे जाऊन आता आपल्या ज्या सांजोऱ्या होत्या त्या त्यांची तळायची आपल्याला सुरुवात करायची होती. कारण जास्त कडक झाल्याच्या नंतर सांजोरी फुटती, त्यामुळे थोड्याशा अशा ओल्या अशा असल्या की त्यावेळेसच तळाव्या लागतात. तर सगळ्या बायकांचं मस्त सगळ्यांचं स्वागत करावं लागतं. तर मम्मीने त्यांनी भजी वगैरे केलेले होते. म्हणजे आपण ज्या बायका आलेल्या असतात त्यांना नाश्त्याची सोय करावी लागते. आपल्याकडे आतिथ्य म्हणून येतात, तर आपल्याकरता आलेले असतात, तर त्यांना चहा पाणी द्यावा लागतो. तर अशी आमची गावाकडची पारंपरिक पद्धत. तुम्हाला कशी वाटली? तर बहिणींनी त्या सगळ्यांना चहा वगैरे देत होत्या. तर त्या आमच्या वहिनी आहेत ज्या चहा देता येत्या आणि म्हणजे बाकीच्या सगळ्या कामामध्ये होत्या.
तर ह्या दोन्ही माम्या मस्तपैकी अगोदर कुरडई पापडी तळत होत्या, कारण नंतर तेलामध्ये त्या कुरडई पापडी काही उठत नाही, म्हणजे अशी फुलत नाही. त्याच्यामुळे त्यांनी कुरड्या आणि पापड्या अगोदर तळून घेतल्या, त्या झाली करता लागतात. तोही कार्यक्रम तुम्हाला मी लग्नात दाखवेल. त्यानंतर आम्ही बाकीच्या पुऱ्या वगैरे तळून घेतल्या, कारण मोठ्या मामीला हाताला थोडी दुखापत झालेली होती, त्याच्यामुळं त्यांना आम्ही तळून दिल्या नाही. त्यांनी अगोदर कुरड्या पापड्या तळल्या, नंतर ह्या मोठ्या मामी आणि आम्ही अशा प्रकारे आमचं तळण्याचं काम चालू होतं. तर मस्तपैकी तेलामध्ये आपल्या मंद आचेवर अशा सांजोऱ्या तळल्या जातात. तर मी आणि मामी दोघीही जणी तळ्यांचं काम चालू होतं. पुढे बायकांचं करायचं काम चालू होतं. सांजोऱ्या 10 किलोच्या सांजोऱ्या म्हटल्याच्यानंतर खूप सारा टाईम जातो. तर त्यानंतर भरपूर साऱ्या बायका आलेल्या होत्या पुढे. नंतर आमचं तळायचं काम झाल्याच्यानंतर मध्येच मग बायकांना थोडी घाई होते, तर मग मध्येच भज्याचा घाणा पण काढला बायांसाठी. तर छान प्रकारे मस्त असा आमचा कार्यक्रम झाला. पण लाईटी नसल्यामुळे थोडासा घोळच झाला. सकाळी 12 ते 1 वाजेपासून लाईट गेल्या होत्या, तर संध्याकाळी 5-5:30-6च्या दरम्यान लाईटी आल्या. तर पटापट मस्त भजे वगैरे तळले आणि सगळ्यांना नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर बघू शकता आमच्या सगळ्या अशा मामीन त्या सगळ्याजणी उभ्या होत्या. अशा प्रकारे झालेला आमचा कार्यक्रम. कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच लग्नाचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.